ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख आदरणीय दीपक भाई केदार यांचं मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचं. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय छत्रपती संभाजीराजे, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजयजी जाधव, या मराठा आंदोलक म्हणून आप्पासाहेब, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, बीडचा मराठा चेहरा खांडेसाहेब आणि या मतदारसंघाच्या उमेदवार पूजाताई मोरे आणि उपस्थित सर्व छत्रपती शिवरायांचे मावळे, शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक, आपल्या सर्वांना जय शिवराय, जय भीम करतो. मित्रांनो, ही पहिली सभा आहे की शहराच्या एवढ्या बाहेर होती. नाहीतर सभा घेणारा काय म्हणतो, जरा चौक बघून बघा, लोक येतील. म्हणजे ही लोक जे आहेत, हे लोक खऱ्या अर्थाने ही जनता, ही निर्णायक जनता आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाहीत. तर या महाराष्ट्रामध्ये एक नवी राजकीय क्रांती करण्यासाठी, या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी आदरणीय छत्रपती संभाजी राजांनी जो या ठिकाणी रयतेचं स्वराज्य आणण्याचा संकल्प केलाय, त्याला साथ देण्यासाठी आलेली ही सगळी गर्दी आहे. त्यांना असणारं मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, परिस्थिती या जिल्ह्याची गंभीर आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, वेळ कमी आहे. आणि या जिल्ह्याची परिस्थिती एवढी भयंकर आहे की कुठेही गेलं, कुठाला म्हणलं की ते म्हणतोय गेवरायचा, मग पुढचा म्हणतो पंडितच्या तिकडला का. दुसऱ्या जिल्ह्यात तिकडला गेला, कुठाला परळीचा, मुंडेच्या तिकडला का. पुन्हा बीडचं म्हणलं की क्षीरसागरच्या तिकडला का. हे किती दिवस चालणार? ही घराणेशाही किती दिवस चालणार? आणि या घराणेशाहीची गुलामी आपण किती दिवस करणार आहे? हे पंडित असतील, हे मुंडे असतील, हे क्षीरसागर असतील, यांनी या बीड जिल्ह्याचं वाटोळं केलेलं आहे आणि बहुजनांचं नुकसान केलेलं आहे. परिवर्तन केल्याशिवाय आता पर्याय नाही, हे सुद्धा या ठिकाणाहून ठणकावून आम्ही सांगतोय. ही गेवराई मोऱ्यांची म्हटली पाहिजे, हे बीड खांड्यांचं म्हणलं पाहिजे. असं होत नाही. कधी चुलता उभा राहतोय, कधी त्याच्या विरोधात पुतण्या लागतो का कोण लागतो. इकडं चुलता उभा राहिलाय, त्याच्या विरोधात पुतण्या. थोडं पलीकडे गेलं की दोघं चुलत भाऊ. ओळखायचे कसे, हे बी लोकांना प्रश्न पडलाय. कुणाला तरी काळ आहे म्हणून ओळखू येत, ती त्याचा भाऊ आहे. अरे लढाई आहे काही लोकशाहीची. बारामतीत गेलं की तिथंही तसंच. ही लढाई लोकशाहीची, लोकशाहीची थट्टा झालेली आहे. या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला आग लावण्याचं काम या कुटुंबशाहीने केलेलं आहे, या घराणेशाहीने केलेलं आहे. या घराणेशाहीला आणि कुटुंबशाहीला गाळण्यासाठी आमचे वंशज आलेत. छत्रपती संभाजीराजे या कुटुंबशाहीला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. आज राजांनी हा निर्णय घेतला. काय चाललंय महाराष्ट्रात? शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही, दलितांवर कोणी बोलत नाही,
मुस्लिमांवरती कुणी बोलत नाही, आदिवासींवरती कुणी बोलत नाही. सकाळपासून एकच न्यूज बघतोय, माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली. अरे निवडणूक आयोग आहे ती तुझी बॅग तपासणार, आणि बातम्या चालू आहेत माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली. अरे आमच्या बॅगीला भाव नाही त्याचं काय, ती बातमी नाही आमच्याकडं, पण यांची बॅग तपासली याची बातमी आहे. मीडियाला हाताशी धरायचं, महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करायची आणि मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं, हे आता चालणार नाही. परिवर्तन महाशक्ती, परिवर्तन आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आज आमच्या दलितांची थट्टा या महाराष्ट्रात सुरू आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने एकनाथ भाऊ चालले तर महाराष्ट्रभर फिरत, लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ भाऊ, लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ भाऊ. अरे पण ही लाडकी बहीण योजना कशामुळे सुरू आहे? आज आमच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटला जातोय, आमची शिष्यवृत्ती लुटली जाते, सोनार योजनी लुटली जाते. रमाई घरकुलाच्या पैशाचा सुद्धा यांना भान राहिलेलं नाही. हा निधी सुद्धा तिकडे लाडक्या बहिणीसाठी वळवला जातोय. दलितांचा निधी, आदिवासींचा निधी तुम्ही लाडक्या बहिणीला देताय आणि रमाई घरकुलचा त्या ठिकाणी थट्टा करताय. आज या महाराष्ट्राला जर कुणी सुतासारखं सरळ करू शकतं, कुणी या ठिकाणी महाराष्ट्राला नवी दिशा देणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही जे पोट तिडकीने बोलतो हे जर पुन्हा आले तर पुन्हा पुढची पिढी बर्बाद आणि गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही का पोट तिडकीने बोलतो? शरद पवार तुम्हाला या महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाहीत, एकनाथ शिंदे न्याय देऊ शकत नाहीत, अजित पवार न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे न्याय देऊ शकत नाही. या महाराष्ट्राला जर सुतासारखं सरळ कोण करू शकतं तर छत्रपती संभाजी राजेच करू शकतात, दुसऱ्यामध्ये ती धमक नाही. आणि म्हणून मित्रांनो सतर्क व्हा. आमच्याकडे हिंदू मिलच्या स्मारकासंदर्भात आज राजेंचं कार्टून आलंय, त्या असणाऱ्या IT टीमनी जे बोलकं कार्टून बनवलंय त्याच्यामुळे वातावरण बदललंय. महाविकास आघाडीवाले म्हणले आम्ही हिंदू मिलचं स्मारक करतो, महायुतीवाले म्हणले आम्ही करतो. दोघांनी केलं नाही, 25 वर्ष झालं. आता छत्रपती राजर्षी शाहू संभाजी महाराज म्हणतात की हे हिंदू मिलचं स्मारक आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मी करणार, माझी व्यवस्था करणार, नाही व्यवस्था आली तरी पक्षाच्या माध्यमातून ही भूमिका घेणार. हे आमचे राजे आहेत. आणि त्यांना कसं जातीवादी घोषित करता येईल, त्यांना कसं धर्मविरोधी घोषित करता येईल, हा प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला आहे. पण याद राखा, छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहे. माझ्या समग्र दलित बांधवांना, अनुसूचित जातीच्या बांधवांना आवाहन करतोय की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती आणि मदत केली नसती तर बाबासाहेब शिकले सुद्धा नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली, म्हणून या दलितांना महासूर्य मिळाला आणि देशाला संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले आणि त्यांचेच वंशजात छत्रपती संभाजी राजे पुढे आलेत. दीपक केदारनी काय करायचं? आंदोलन करायचं. पूजा मोरेंनी काय करायचं? आंदोलन करायचं. आणि आम्ही तिकीट मागायला गेलो की ते म्हणतात पैसे किती आहेत? 15 कोटी आहेत का? 10 कोटी आहेत का? अरे या पूजा ताईचा संघर्ष मी चॅलेंज देतो या गेवराईच्या पंडितांना, तुमच्यामध्ये जर हिम्मत असेल तर ज्या पद्धतीने पूजा ताईंनी डॉक्युमेंटरी दाखवली, तुमच्यात हिम्मत असेल तर डॉक्युमेंटरी दाखवून दाखवा. तुम्ही कामच केलेलं नाही. तिने असणाऱ्या लाट्या काट्या खाल्ल्यात. मी अनेक वर्षांपासून बघतोय तिचा या समाजासाठी संघर्ष आहे. आज तुम्हाला पूजा ताईला या ठिकाणी त्यांचे हात बळकट करावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. आज पूजा ताईंनी काय केलं नाही? बरं आमच्याकडे कौतुक कुणाचं? RR पाटलाच्या पोराचं, रोहित पाटलाचं. लय कमी वयात उभा राहिला म्हणे. अरे पण लय कमी वयात उभा राहायला ठीक आहे,
पण किती वयात तू आंदोलन केले ते तर सांग. आमच्याकडे कौतुक योगेंद्र पवारचं, ते तर कधी आलंय कुठून आलंय काय कळानाच बाबा. अचानकच दिसलाय, डोळे खोल खोल गेलेले योगेंद्र पवार, रोहित पवार, हे तुम्हाला कौतुक आहे. या गेवरायला काही राजे फिरतेत, अमुक राजे ढमुक राजे. अरे अमुक राजे ढमुक राजे सारे डुप्लिकेट आहेत. सच्चा राजा या मंचावर बसलेला छत्रपती संभाजी राजे, हे लक्षात ठेवा. त्या रोहित पाटलाचं काय कौतुक आहे? तुम्ही पूजा मोरेचं कौतुक करा आणि पूजा मोरेला या ठिकाणी आमदार बनवा, असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो. जरांगे साहेबांना आमच्या राजांनी मोठी ऑफर दिली की मुख्यमंत्री तुम्ही व्हा. एवढा दिलदार राजा दुसरा असू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जरांगे साहेबांनी जर ती भूमिका घेतली असती तर आज महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात क्रांती होऊन या ठिकाणी बहुजनांचं राज्य आलं असतं. पण हरकत नाही, राजे डगमगले नाहीत, पुढे आलेत. जरांगे पाटलांना सुद्धा सोबत घेऊन, दीपक केदारला सुद्धा सोबत घेऊन निघालेत. राजे बदल केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. पूजाताईचं आंदोलन जरांगे पाटलांना चांगल्या प्रकारे माहित आहे. मी खळबळजनक माहिती देतोय की जरांगे पाटलांच्या मनात सुद्धा पूजाताई मोरे आणि तेच या गेवराईचे आमदार होणार आहे. ही क्रांती कोणी रोखू शकत नाही. छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात परिवर्तनाची लाट या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये बदल गरजेचा आहे मित्रांनो. बदलाशिवाय या ठिकाणी आता पर्याय राहिलेला नाही. अरे या आरामखोर सरकारने, देवेंद्र फडणवीसने आमच्या जिजाऊच्या लेकींच्या डोक्यामध्ये काट्या घातल्या, रक्तबंबाळ केला जिजाऊंच्या लेकीला. अरे टचा टच डोक्यातून रक्ताच्या धारा वाया लागल्या. हे तुम्ही सहन करणार आहेत का? हे जिजाऊच्या लेकींवरती घातलेल्या काठीचा जर बदला घ्यायचा असेल तर छत्रपती संभाजी राजेंचे सगळे उमेदवार निवडून द्या, आव्हान मी तुम्हाला करतोय. कोण कुठला पोलिसांची यंत्रणा ताब्यात आल्यामुळे तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकरांच्या डोक्यात तू काट्या घालणार? ही मस्ती, हा मस्तावलपणा कसं सहन करायचं? तुम्ही पेटून का उठत नाहीत? तुमच्या धामण्या या ठिकाणी तुम्ही बंड का करत नाहीत? विसरलात का ते रक्त? तुम्हाला विसरून चालणार नाही. हा महाराष्ट्र कुणी काबीज करायचा प्रयत्न करायचा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांची दादागिरी खपून घ्यायची नाही. आणि म्हणून या बीडचं राजकारण बदललं पाहिजे. अरे भकास झालंय. मी ऊसतोड मजुराचा पोरगा आहे. माझं प्रॉपर गाव पाटोद्याचं आहे. तुम्हाला माहित नाही. मुद्दा असा आहे की आमच्या पूजाताईला डिमांड देशात आहे आणि गेवराईमध्ये नाही. मला डिमांड सगळ्या राज्यात आहे पण पाटोद्याला नाही. आमची गंमत अशी, आम्हाला सगळीकडे चांगला सर रिस्पॉन्स आहे पण आमच्या गावात प्रॉब्लेम आहे. हे बदललं पाहिजे. ह्या बीडचं राजकारण बदललं पाहिजे. राजे या ठिकाणी कोयत्याची भाषा झाली. आदरणीय पंकजाताई मुंडेंनी कोयत्याची भाषा केली. अरे या कोयत्याने आम्ही बर्बाद झालो, बर्बाद. हे कोयता मुक्त बीड जिल्हा करण्याची ताकद फक्त छत्रपती संभाजी राजे मध्ये, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कोयत्याची भाषा करायला निघालात. कोयता मुक्त बीड कधी करणार आहेत? आणि राजेंनी या पक्षासाठी जी पेनाची नीप, पेनाचं टोक घेतलंय ते तुमच्या हातातलं कोयतं काढण्यासाठी आणि हातामध्ये पेनाचं शस्त्र देण्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. राजेंना जपा. राजेंना निराश होऊ देऊ नका. राजाच्या या राजकीय क्रांतीला तुम्ही जवळून बघा.
जर राजे निराश झाले तर आपल्याला पुन्हा दुसरा वाली मिळणार नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजा. ती दृष्टी छत्रपती संभाजी राजेमध्ये. पवारांनी काही केलं नाही, ठाकरेंनी काही केलं नाही. या ठाकरेंचा आणि शिवसेनेचा संबंध काय? पण शिव नाव लावून अनेक वर्ष राज्य केलं, काहीच केलं नाही. फक्त दंगली आणि धर्माच्या राजकारणापुढे या ठाकरे कुटुंबांनी काही केलं नाही. आता तुम्हाला दिशा बदलावं लागेल. भाकरी फिरवायची भाषा होते, पण आता तुम्हाला सत्ता बदलण्याची भाषा करावी लागेल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात ही सत्ता द्यावी लागेल. तरच हा महाराष्ट्र सरळ होऊ शकतो. अनेक जण आम्हाला म्हणतात तुमची ताकद चिमूटभर. आताच आमचे बल्लाळ साहेब इथं बोलून गेले. तुम्हाला वाटतंय लय फेकतोय, आम्हाला सिरियस घेतलं जातंय. हे लोक असेच आले नाहीत. आमची ताकद काय आहे? छत्रपती संभाजी राजांची ताकद काय? परिवर्तन महाशक्तीची ताकद काय? बच्चू कडूंची ताकद काय? शेतकरी संघटनेची ताकद काय? या दीपक केदारची ताकद काय? हे तुम्हाला 23 तारखेला कळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल एवढाच जाहीर करतो की छत्रपती संभाजी राजाशिवाय या महाराष्ट्राची सत्ता बसू शकत नाही. एवढी ताकद या परिवर्तन महाशक्तीमध्ये. या बीडच्या राजकारणाला पलटून टाका. पूजाताई मोरेंना साथ द्या. रोहित पाटील महत्वाचा नाही तर पूजाताई मोरे महत्वाची आहे. कारण पाटलाच्या पाठीमागे राजेचा हात नाही, पूजाताई मोरेंच्या पाठीवरती राजेंचा हात आहे. बीडचं राजकारण बदललं पाहिजे. बीडमध्ये ऊसतोड मजुरांची व्यथा अपाट आहे. राजे मी जाता जाता सांगतोय आमच्याकडे स्वच्छ भारत अभियान आहे. माणसं जर संडासला गेले तर पावती फाडायला येते. आठवते का तुम्हाला? मधी मधी तर उठून पळायचे. आज या 6 महिने कारखान्यावरती माझ्या आया बहिणींना बाथरूम सुद्धा नसतं. का? तुमची स्वच्छ भारत योजना कारखान्यावर जात नाही म्हणून यांना काहीच पुरत नाही. हे काहीच बदल करू शकत नाही. इथं आमच्या घरकुला लुटायला लागलेत, घरकुलाचा हप्ता खायला लागलेत, गोट्याचा हप्ता खायला लागलेत, सरकारी योजनेचे हप्ते खायला लागलेत. महिन्याला तुमच्याकडून 50,000 रुपये वसूल करतात आणि 1,500 रुपये दिले म्हणून सांगतात. यांच्या भूलतापाला बळी पडू नका. 6 नंबरचं बटन पूजाताई मोरे आणि पेनाची नीप लक्षात ठेवा आणि 20 तारखेला क्रांती घडवा असं आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम.